महाराष्ट्र सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये पटसंख्येच्या नावाखाली 66,000 शाळा बंद केल्या. आत्ता 2600 करतायत काही दिवसात. कारण 2,000 कोटी रुपये खर्च येईल शाळा जर चालू ठेवल्या तर. आणि आमच्याकडे कुंभमेळ्यामध्ये गांजा फुकाला 14,000 कोटी देणार आहेत. त्या कोविडच्या काळात ते वाचत असताना 1000 वेळेला डोळ्यात पाणी आलं असेल, 1000 वेळेला अंगावर काटा आला असेल की काय या देशाचं नेतृत्व होतं. आणि तुरुंगात टाकू वगैरे अजिबात धमक्या द्यायच्या नाहीत म्हटलं. हा देश तुरुंगामध्ये जाऊन जाऊन स्वतंत्र झालाय हे आम्हाला माहिती आहे. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे तुरुंगात नाही गेले त्यांना घाबरवा. आयोजित केलेल्या या लक्ष्य 2026 या शिबिराच्या निमित्ताने आज इथं सभागृहात उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय चेन्नीथाला साहेब, भाई जगतापजी, वर्षाताई गायकवाड, सचिन सावंत सर, असलेले सर्वच उपस्थित मान्यवर आणि जमलेल्या माझ्या सर्व बायोलॉजिकल बंधू आणि भगिनींनो, आता मी सगळ्याच ठिकाणी असं बोलतो बायोलॉजिकल बंधू भगिनींनो. याचं कारण आपल्या देशाला एक अमानवी म्हणजे नॉन बायोलॉजिकल एक अमानवी पंतप्रधान मिळाला जो स्वतःहूनच सांगतो की तो अमानवी आहे. आणि जो अमानवी आहे त्याला काही दुःख होत नसतं, त्याला आनंद होत नसतो, त्याला संघर्ष करायचा नसतो, त्याला दुसऱ्याच्या जीवाची किंमत नसते, प्राणाची किंमत नसते. त्यामुळे त्याला या कुठल्याच भावना नाहीत, मानवी संवेदना नाहीत, त्या फक्त आपल्याला आहेत. म्हणून आवर्जून प्रत्येक वेळी असा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण आपण ते संवेदना बाळगणारे आहोत. म्हणून मी नेहमी हे आवर्जून असंच म्हणतो की जमलेल्या सगळ्या बायोलॉजिकल बंधू भगिनींनो, आता काल बिहारची निवडणूक झाली आणि मगाशी मी ताईंशी बोलत होतो. 30 सप्टेंबरला ज्यावेळेला बिहारची मतदार यादी क्लोज केली गेली त्या दिवशी आपल्या चू आयोगाचे म्हणजे मी त्याला आता हल्ली चू आयोग असं म्हणतो, काही लोक अंधश्रद्धेने त्याला चुनाव आयोग म्हणतात. तर या चू आयोगाचे जे प्रमुख आहेत अज्ञानेश कुमार, त्यांनी 30 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेतली, एक प्रेस रिलीज पण दिली आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की बिहारमधल्या एकूण मतदारांची संख्या 7,42,00,000 आहे. त्यात आधी किती होते, वगळले किती, फॉर्म 6 नंतर ऍड किती केले वगैरे सगळं देऊन फायनल फिगर दिली 7,42,00,000. 11 तारखेला ज्यावेळेला मतदानाची दुसरी फेरी झाली त्या दिवशी निवडणूक आयोगाने त्यांची दुसरी प्रेस रिलीज दिली. या दोन्ही प्रेस रिलीज अजून तरी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आहेत. आणि दुसऱ्या प्रेस रिलीजमध्ये त्यांनी असं सांगितलं की 69% मतदान झालं. माझी अंधश्रद्धा अशी की 7,42,00,000च्या 69% म्हणजे 4,94,00,000 मतदान झालं. पण त्यांनी टोटल खालती दिली, महिला पुरुष मतदार वगैरे, त्यांनी सांगितलं 7,45,00,000 मतदान झालं. आता 4,94,00,000 आपला हिशोब निघतो 69%चा, ते सांगतात 7,45,00,000 मतदान झालं. आणि म्हणजे जवळजवळ 2,34,00,000 मतं वाढली कुठून, आणि एकूण मतदारांच्या आकड्यापेक्षा 3,00,000 मतं जास्त. अशी कालची बिहारची निवडणूक झाली आहे. आणि म्हणून काल माझा आमच्याकडे नाशिकला कार्यक्रम होता नेहरू जयंतीचा. एक गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं, काल नाशिकमध्ये काल नेहरू जयंती झाली, राजू परुळेकर आणि मी आमच्या दोघांचं तिथं भाषण होतं आणि सभागृहात साधारण 1300-1400 जण होते. आमच्या नाशिक काँग्रेसचा एकही नव्हता. अख्ख्या 1300 मध्ये 22 संघटनांनी आयोजित केलेला कार्यक्रम होता, एकही नव्हता. पण तरीही मला ही खात्री आहे की म्हणजे सगळेच जण आपण म्हणतो आणि मानतो की काँग्रेस काही फक्त पदांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाही, किंबहुना माझं उलट म्हणणं आहे की काँग्रेस खरी लोकांमध्येच आहे. हे काल जे काही तो अमानवी माणूस बोलला ना, काँग्रेस खतम हो गई, त्याला आपण हे ठणकावून सांगायला पाहिजे
की लॉर्ड कर्झन भारतामध्ये आला त्यावेळेला इंग्लंडहून शपथ घेऊन आला होता की काँग्रेसची कबर खणेन. मी स्वतः 2018 साली लंडनला गेलो होतो आणि लॉर्ड कर्झनची कबर शोधली, सापडली नाही. काँग्रेसची कबर खणायला जो येतो त्याची कबर सुद्धा सापडलेली नाही. आणि हे सांगतं, अमानवी सांगतो आपल्याला, नॉन बायोलॉजिकल, की काँग्रेस खतम हो गई. ही निवडणूक संपली. आम्ही त्या कार्यक्रमाला काल चाललो होतो, राजू आणि मी, आणि एक आलं येडं भक्त संप्रदायातलं. मला म्हणे, काय निरंजन हरले ना? म्हटलं नाही. तर म्हणे म्हणजे? म्हटलं निरंजन मरत नाही तोपर्यंत हरत नाही. आणि प्रत्येक येणारी निवडणूक मरेन नाही तर हरेन याच जिद्दीने जर आपण लढलो, जे महात्मा गांधींनी मुंबईतच सांगितलं होतं 9 ऑगस्ट 1942ला, करो या मरो. आणि आत्ता जी भारतावरती वेळ आलेली आहे ती अक्षरशः अशीच वेळ आलेली आहे, करो या मरो. ही ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सामील झालेला आहे. कालच्या त्या कार्यक्रमामध्ये मी आता जे पुस्तक लिहितोय त्या पुस्तकाचं टायटल काल मला राजूनी सुचवलं, ऑन द बिट्स ऑफ ड्रम. भारताची पहिली मतदार यादी यावेळेला तयार झाली. म्हणजे 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळालं. 27 ऑगस्ट 47ला पंडित नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिली मतदार यादी तयार करायची आहे, जी 21 वर्षाचा प्रौढ आणि 180 दिवसाचं डोमिसाईल या 2 निकषांवर करायची. आता हा कॉन्टेक्स्ट महत्वाचा याच्यासाठी ठरतो की याच्या आधीची निवडणूक 1937 साली जी झाली होती, प्रांतिक निवडणुका, या 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट प्रमाणे झाल्या होत्या. आणि त्या मतदार याद्या क्वालिफाईड फ्रँचाईज होत्या. म्हणजे मतदार कोण असेल याचे निकष होते. जो पदवीधर आहे, जो इन्कम टॅक्स पेयर आहे, जो प्रॉपर्टी ओनर आहे असा पुरुष, आणि याच 3 कॅटेगरीमधल्या पुरुषांची आई, पत्नी किंवा मुलगी. आणि पती हयात आहे तोपर्यंतच ती महिला मतदार. पती मेल्यानंतर तिचा मतदानाचा हक्क जाणार. आणि ब्रिटिश इंडियाची, भारत, पाकिस्तान, बांगलादेश या 3 देशांची मिळून मतदार यादी बनली होती 2,80,00,000ची. 2,80,00,000. आणि 47ला पंडित नेहरू असं सांगतात, प्रौढ मतदान होणार. 21 वर्षाचा प्रत्येक प्रौढ हा मतदार असेल. कोणालाच अंदाज नव्हता. पण यांनी रावांची नेमणूक केली. आणि मी ती इलेक्शन कमिशनच्या 1600 आर्काइव्हल फाईल्स आहेत, त्या मी कोविडच्या आधी नुसत्या विकत आणल्या होत्या आणि ते वाचत होतो. त्या कोविडच्या काळात ते वाचत असताना 1000 वेळेला डोळ्यात पाणी आलं असेल, 1000 वेळेला अंगावर काटा आला असेल की काय या देशाचं नेतृत्व होतं. आणि हे आज सांगणं गरजेचं आहे. याचं कारण सुद्धा असं की रावांची ज्यावेळेला नेमणूक केली तर नेहरूंनी पत्र त्यांना दिलं की देशाची उभारणी इन्स्टिट्यूशनली आणि कॉन्स्टिट्यूशनली करायची आहे. इन्स्टिट्यूशन अस्तित्वात नाही म्हणून तात्पुरती तुमची नेमणूक सेक्रेटरी इलेक्शन्स म्हणून करतोय, कारण इलेक्शन कमिशन नव्हतं बनलेलं. आणि मग देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवा आणि संभाव्य अडचणी काय येतील हे विचारून घ्या. आणि देशभरातलं प्रशासन म्हणजे एकही संस्थान विलीन झालेलं नव्हतं, पण प्रशासकीय व्यवस्था इंग्रजांनी तयार केलेली होती. आणि मग पत्र पाठवली गेली. त्याला राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असं का करताय? तेव्हा त्यांनी सांगितलं की कालपर्यंत अडथळे निर्माण करणारी नोकरशाही ही आज अचानक सहकार्य करेल अशा भ्रमात राहायचं नाही. कालपर्यंत ऑब्स्ट्रक्शनिस्ट होती, आज अचानक कॉपरेटिव्ह झाली असं समजू नका. ऐनवेळी एखादी गोष्ट लाल फितीत अडकू नये म्हणून संभाव्य अडचणी काय येतील हे आधीच आपल्याला कळलं पाहिजे. मुंबई प्रांत होता आणि मुंबई प्रांताच्या रिफॉर्म कमिशनरनी नेहरूंना पत्र पाठवलं की 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं, कारण 91% जनता ही निरक्षर होती, साक्षरांकडेही जन्माचे दाखले नव्हते. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं, आणि तिसरा प्रश्न विचारला मुंबईतल्या पेव्हमेंट ड्वेलर्सचं काय करायचं. त्याच्यावरती नेहरूंनी त्याला पत्र पाठवलं, उत्तर दिलं आणि उत्तर देताना सांगितलं की आपला निकष, आवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक. ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ इंडिया. हे या देशाचं नेतृत्व ऑक्टोबर 47 मध्ये सांगत होतं की ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ दिस इंडिया.
त्याच्यानंतर त्यांनी 21 वर्षाच्या निमित्ताने सार्वत्रिक देशभर आदेश काढला की गावागावात वस्ती वस्तीमध्ये दवंड्या पिटवा. आणि ते वाक्य असं होय की ऑन द बिट्स ऑफ ड्रम, म्हणून राजूनी मला तेच टायटल सुचवलंय पुस्तकासाठी, की ऑन द बिट्स ऑफ ड्रम अनाउन्समेंट करा की मतदार यादी या निकषांवर बनवायची आहे. वय, तुमचं वय निश्चित कसं करायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. पुन्हा राजेंद्र प्रसादांनी विचारलं की हे करता येईल का. तेव्हा नेहरू म्हणाले की हे करावं लागेल, कारण या देशातल्या लोकांनी लोकशाही नावाचा शब्द फक्त ऐकलाय, ती कशी असते हे त्यांना अजून माहीत नाही. आणि जेव्हा आपल्या प्रशासनाचा माणूस या देशातल्या गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाईल आणि त्याला विचारेल की तुझं वय किती म्हणजे कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, त्यावेळेला नेहरूंचं वाक्य आहे, त्यावेळेला त्यांनी म्हटलं की द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाहीची मुळं त्या झोपड्याच्या दारात जन्माला येतील. आणि ज्या झोपडीच्या दारात लोकशाहीची मुळं जन्माला येतील त्यांच्या मनात आकांक्षा येतील की अरे लोकशाही अशी असते ज्यात मी सरकारला सांगतो त्याप्रमाणे सरकार वागतं. आणि मग त्या झोपडीच्या दारात ती मुळं जन्माला येतील, तीच लोक या देशाची लोकशाही टिकवतील. हा इतका प्रॉफेटिक व्हिजनरी नेता होता. एकाने असं विचारलं की मतदारसंघाचे ब्लॉक जे तयार करायचे आहेत त्यात घरांचे नंबर पूर्वेकडून देऊ का पश्चिमेकडून देऊ, उत्तरेकडून देऊ का दक्षिणेपासून देऊ. त्याला नेहरूंनी उत्तर देताना सांगितलं की आग्नेय ते नैऋत्य, वायव्य ते ईशान्य असे घरांचे नंबर द्या. राजेंद्र प्रसादांनी विचारलं असं का करायचं. त्यावर त्यांनी सांगितलं या देशातला उच्चवर्णीय पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना राहतो आणि उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो. आणि पूर्वग्रहित दूषित अधिकाऱ्यांनी यांना मतदार यादीतून वगळू नये म्हणून घरांचे क्रमांकच अशा दिशेने द्या की ती सर्वसमावेशक बनेल. हा माझ्या देशाचा नेता होता. आणि आज सर्व धडपड चाललेली आहे लोकांना मतदार यादीतून वगळायचं कसं याच्यासाठीची. हे सगळं होत गेलं. हे झाल्यानंतर मतदार, कारण तो मोठा इतिहास आहे खूप, ते 500 पानाचं कमीत कमी पुस्तक होईल. पण मतदार यादी पूर्ण झाल्यानंतर रावांनी नेहरूंना पत्र लिहिलं आणि सांगितलं की 18,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्येचा समावेश असलेली 388 यार्ड उंच अशी मतदार यादी तयार झाली आहे. आणि त्यांनी लिहिलं आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. त्यावर नेहरूंनी त्याला एका ओळीचं उत्तर लिहिलं, दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. हे वास्तवात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. आज पुन्हा एकदा आपल्याला कल्पना करण्याची गरज आहे की या RSSचं, या मनुवाद्यांचं, या ब्राह्मण्यवाद्यांचं हे जे वर्चस्व वाढायला लागलेलं आहे हे संपवायचं कसं. एकदा कल्पना करून बघा. 1000 मार्ग सापडतील, 1000 मार्ग सापडतील. पण ती कल्पना करणं गरजेचं आहे. आणि ही कल्पना करणारं अशा पद्धतीचं व्हिजनरी नेतृत्व या देशाचं होतं, ज्यामुळे भारत हा जगातला पहिला देश बनला ज्याची मतदार यादी आणि ज्याचं संविधान हे जेंडर न्यूट्रल आणि रेस न्यूट्रल राहिलं. पहिल्या दिवसापासून या देशातल्या महिलांना आंदोलन करावं लागलं नाही, या देशातल्या आदिवासींना आंदोलन करायला लागलं नाही, या देशातल्या मायनॉरिटीजला आंदोलन करायला लागलं नाही. पहिल्या दिवसापासून त्याचं सरकार निवडण्याचा अधिकार त्याला मिळाला. आज तोच अधिकार अशा पद्धतीने इलेक्शन कमिशनशी संगनमत करून जर तुमच्या हातून ओढून घेतला जात असेल, मला स्वतःला असं वाटतं की मी अत्यंत ऋणी राहिलं पाहिजे आतापर्यंतच्या, म्हणजे आधीच्या सगळ्याच काँग्रेसच्या सरकारांचं. कारण मी शिकूच शकलो नसतो. माझे आजोबा पदवीधर नव्हते, माझे आजोबा ग्रॅज्युएट नव्हते, माझे आजोबा इन्कम टॅक्स पेअर नव्हते. त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला म्हणून माझ्या वडिलांना मिळाला, वडिलांना शिकता आलं. त्यांना त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा या प्रतिनिधीकडे मांडता आल्या, त्याच्यामार्फत सरकारकडे मांडता आल्या, त्या सोडवून घेता आल्या म्हणून मी शिकू शकलो. अन्यथा हे होऊच शकलं नसतं. त्यामुळे मतदानाचा अधिकार याचं किती मोल आहे हे मला माहिती आहे. मी इयत्ता 4थी ते 12वी पर्यंत रस्त्यावर नाशिकला पेपर विकले. शांताबाई दाणी मला रोज शिकवायच्या, माझी शिकवणी होती त्यांच्याकडे, रोज मला त्या शिकवायच्या. त्यातून या देशाच्या संविधानातली स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानता ही मूल्य शिकायला मिळाली त्याच वयामध्ये.
आज शाळा बाह्य अशा संस्कार केंद्रांची गरज आहे, जी शांताबाई दाणींसारखी लोक चालवत होते, दारासाहेब गायकवाडांच्या सहकारी. नाशिकची निवडणूक ही आम्ही आमच्या डोळ्यांनी वाचली ना. 52ला पहिली निवडणूक झाली. गोविंदराव देशपांडे स्वातंत्र्य सैनिक उमेदवार, त्यांच्या विरोधात दारासाहेब गायकवाड उमेदवार. दोघांनी एकत्र प्रचार केला, एकत्र एका मंचावरून प्रत्येक ठिकाणी सभा घेतल्या. निवडणूक झाल्यानंतर गोविंदराव देशपांडे निवडून आले. दोघांनी एकत्र विजयाची मिरवणूक काढली. लोकसभेचं अधिवेशन संपलं की दोघ जण एकत्र चौक सभा घेत फिरायचे की या अधिवेशनात काय झालं, काय व्हायला हवं होतं. 57ची निवडणूक झाली. पुन्हा दोघ जण उमेदवार. गोविंदराव देशपांडे पडले, दारासाहेब गायकवाड निवडून आले. पुन्हा दोघांनी एकत्र विजयाची मिरवणूक काढली. हे नाशिक होतं. 57 साली जनरल जागेवरती, जनरल सीटवर दारासाहेब गायकवाड निवडून आले होते. आज ते नाशिक फक्त 10व-12व्याचं गाव झालेलं आहे. फक्त 10व-12व्याचं गाव. महाराष्ट्र सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये, 11 वर्षामध्ये पटसंख्येच्या नावाखाली 66,000 शाळा बंद केल्या. आत्ता 2600 करतायत काही दिवसात. कारण 2,000 कोटी रुपये खर्च येईल शाळा जर चालू ठेवल्या तर. आणि आमच्याकडे कुंभमेळ्यामध्ये गांजा फुकाला 14,000 कोटी देणार आहेत. त्या कुंभमेळ्याबद्दल सुद्धा मी द वीक मध्ये असताना रिपोर्ट केला होता, अकबराच्या 14 फरमानांवरून, की अकबराने कुंभमेळा सुरू केला. अकबराची 14 फरमानं, त्याच्या उद्घाटनासाठी अकबराला बोलावलं. अलाहाबादला पहिला कुंभ झाला, त्यात अकबराने स्नान केलं. म्हणून पहिलं स्नान हे शाही स्नान, कारण बादशहानी स्नान केलं. हे येडं आपलं महाराष्ट्राचं. नाशिकला आलं कुंभमेळ्याची बैठक घ्यायला आणि नाशिकमध्ये सांगितलं की आता नाशिकच्या कुंभमेळ्याला शाही स्नान नाही, अमृत स्नान म्हणायचं. अरे, इतिहासाला आयडिओलॉजीनी रिप्लेस नाही करता येत. इतिहास इतिहासच आहे. हा असाच राहणार आणि कायम राहणार. आणि हीच संस्कृती आहे या देशाची. हे ज्यांना कळत नाही, ज्यांच्याकडे याच्या पलीकडे कुठलंही नॅरेटिव्ह नाही, त्यांनी तुमच्याकडे द्वेषाचं नॅरेटिव्ह आणलं. कारण या संविधानाने, या स्वातंत्र्य आंदोलनाने, महात्मा गांधींनी ही जी मूल्य आपल्याला दिली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, अहिंसा, सत्य, ही सर्व मूल्य ही शाश्वत मूल्य आहेत. जगातल्या कुठल्याही देशात जा, कुठल्याही रंगाचा, कुठल्याही धर्माचा, कोणत्याही भाषेचा, त्यांना हे हवं असतं. त्यांना सत्य हवी, त्यांना अहिंसा हवं, त्यांना लोकशाही हवी, त्यांना स्वातंत्र्य हवं, त्यांना समानता हवी. पण याच्यासाठीचं दुसरं कोणतंही नॅरेटिव्ह यांच्याकडे नाही. म्हणून यांनी काढलं द्वेषाचं नॅरेटिव्ह. आणि याला काउंटर करणं आज गरजेचं झालेलं आहे. कारण की मला सतत असं वाटत आलं की मला हे शिकता आलं, मला शिक्षण घेता आलं. 700 रुपये फी मध्ये मी इंजिनियर झालो. वर्षाची फी 700 रुपये होती एका वर्षाची. 2800 रुपये मी ऋणीच राहिलं पाहिजे त्या सरकारचं, ज्यांनी मला अनुदानित शिक्षण दिलं. त्यांचं मी डेफिनेटली त्या सरकारचं ऋणी राहायला पाहिजे. आज रस्त्यावर पेपर विकणारा मुलगा इंजिनियर होण्याचं स्वप्न सुद्धा पाहू शकणार नाही. पण हे मला होता आलं. मला पहिला बॉस सॅम पित्रोदांसारखा मिळाला. सीडॉट मध्ये नोकरी लागली. पहिला बॉस सॅम पित्रोदा. भारतातलं टेलिकॉम रेव्होल्युशन घडत होतं, घडवलं जात होतं. काय काय घडलं या देशात. आज या देशाला मिळालेला पंतप्रधान सांगतो की भाजपा की धोरण की वजह से, भाजपा की नीति की वजह से बिहार का युवा रील बना रहा है. काय म्हणजे इतकी कीव येते. या देशातल्या प्रत्येक पंतप्रधानांनी या देशातल्या तरुणांना देशाच्या निर्माणासाठी, देशाच्या प्रगतीसाठी कायम एक रोल दिला, कायम एक भूमिका दिली. पहिल्या पंतप्रधानापासून पंडित नेहरूंनी पंचवार्षिक योजना आणल्या, शिक्षणाचा प्रसार केला, मुलांमध्ये शिक्षणाच्या अँबिशन, महत्वाकांक्षा निर्माण केल्या, IIT स्थापन केली, IIM स्थापन केलं. शिकलं पाहिजे, प्रगती केली पाहिजे. पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, अशा त्यावेळेच्या म्हणी होत्या. आता बटेंगे तो कटेंगे. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री असतील, त्यानंतर इंदिरा गांधी असतील. बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. आमच्या नाशिकमध्ये मला माहिती असलेली माणसं आहेत, रस्त्यावरती हॉकर म्हणून जे काहीतरी सॉक्स आणि बनियन विकायचे, ते उद्योजक झाले. 300 कोटी रुपयाचे आज नाशिकमध्ये उद्योग आहे. त्यातल्या एकाने मला घरी बोलावलं
आणि मला त्याच्या घरात आतमध्ये नेऊन गेला. देवघरामध्ये इंदिरा गांधींचा फोटो ठेवलाय त्यांनी. तो म्हटला माझा दुसरा कुठलाच देव नाही. हिने आम्हाला रस्त्यावरून इथं आणलं. राजीव गांधींनी टेलिकॉम रिव्होल्यूशन घडवलं, कम्प्युटर क्रांती घडवली, या देशातल्या तरुणांना महत्वाकांक्षा दिली, जगाच्या स्पर्धेमध्ये उतरवण्याची तयारी सुरू केली. आर्थिक उदारीकरणाचा फायदा झाला. या शिकलेल्या तरुणाला जगाच्या स्पर्धेमध्ये उतरता आलं. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये प्रत्येक पंतप्रधानांनी या देशातल्या तरुणांना एक भूमिका दिली होती देशाच्या प्रगतीसाठी. आणि हे टिनपाट काय देतं? रील बनवा, आधी म्हणतं पकोडे बनवा. आणि काय कुठल्या स्थितीवरती आपण आलेलो आहोत? खरोखर या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं म्हणून काँग्रेसच्या युपीएच्या काळामध्ये JNNURM आली, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन. या नागरी पुनरुत्थान योजनेमध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहराकडून इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन मागवला आणि जो प्लॅन दिला त्या प्लॅनप्रमाणे पैसे दिले. हा मुंबईमधला फ्रीवे हा JNNURM मध्ये झाला. टोल नाही लागत ना त्याला, कारण सरकारने पैसे दिले त्याचे. आणि म्हणजे असं परत फेडायचे वगैरे असंही नव्हतं. आमच्या नाशिक सारख्या महापालिकेला 4000 कोटी मिळाले. सॉलिड वेस्ट मधून खत बनवण्याचा प्रकल्प त्यावेळेला सुरू झाला, त्या JNNURM मधून सुरू झाला. आणि आता काय केलं? स्मार्ट सिटी. किती रुपये? 100 कोटी. आणि येऊन बघा नाशिकला काय केलंय स्मार्ट सिटीच्या नावाखाली. इतकी भयान अवस्था झालेली आहे. कुठल्याही प्रकारची व्हिजन नाही, कुठल्याही प्रकारचा दृष्टिकोन नाही. माणसांच्या मेंदूची गाझापट्टी करून टाकली आहे देशातल्या. अक्षरशः मेंदूची गाझापट्टी झालेली आहे. सुन्न झाली आहेत लोक, विचारच करू शकत नाहीत. अशा स्थितीपर्यंत आणून ठेवलेलं आहे. पण मला सतत एक प्रश्न पडत राहतो की मी ज्या कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झालो, ज्या समाजात लहानाचा मोठा झालो, तो अत्यंत जातनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, निर्भय असा समाज होता. आणि मला आज जर वाटत असेल की माझ्या मुलीला तसाच मिळावं वातावरण, त्याच्यासाठी कोणी भांडलं पाहिजे? मला ते वातावरण मिळालं कारण माझ्या आई वडिलांनी त्याची किंमत चुकवली स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन, ज्यातून ती मूल्य आणि तो समाज आला. आज तसं वातावरण माझ्या मुलीला मिळावं वाटत असेल तर त्याच्यासाठी किंमत मीच चुकवायला हवी. मीच उभं राहायला पाहिजे, मीच भांडलं पाहिजे, मीच लढलं पाहिजे, तर ती सुरक्षित होणार. आणि हे कोणत्याही नीच थराला जाऊ शकतात हे पण सांगतो. आत्ता एप्रिल महिन्यामध्ये माझ्या मुलीवर त्रिवेंद्रममध्ये गुन्हा दाखल केला की भाजपचा झेंडा फाडला आणि तो एका मशिदीत नेऊन फेकला आणि शी वॉज वेजिंग अ वॉर अगेन्स्ट द नेशन. कवडीचा संबंध नाही तिचा. आणि घटना जानेवारी 2019 मध्ये असं घडलं होतं, त्यात एप्रिल 2025ला तिला आरोपी केलं. फक्त तुमची हॅरॅसमेंट करायची. कारण तुम्हाला केरळमध्ये जायचं, तुम्हाला वकील घ्यायला लागणार, तुम्हाला जामीनदार घ्यायला लागणार. मग त्या जामीनदाराची शोधाशोध, त्याच्या हातापाया पडा, कोणतरी जामिनासाठी तयार. मग त्या प्रोसिजर इज पनिशमेंट, प्रोसेस इज पनिशमेंट. त्या प्रक्रियेतून तुम्हाला न्यायचं मुद्दाम म्हणून तुमचे हाल करण्यासाठी. असं होणार, असं करणार. पण तरीही आपण उभे राहणार आणि यांच्या समोर लढणार. माझा नागपूरला कार्यक्रम होता, अरुणाताई सबानेंनी ठेवला होता. ज्या हॉलमध्ये कार्यक्रम, तो हॉलची परमिशनच अर्धा तास आधी रद्द केली. मी पोहोचत होतो, त्यांनी मला सांगितलं परमिशन रद्द केली. म्हटलं ताई एक रिक्षाची परवानगी घ्या, लाऊडस्पीकर लावलेल्या. मग त्याने म्हणे रिक्षा तर आमच्याकडे एक आहे अनाउन्समेंटची. म्हटलं मग ती रिक्षा फडणवीसच्या घरासमोर, सभा तिथंच. मग तिथंच घेतली सभा, त्याच्या घरासमोर घेतली की आम्हाला दाबाचा प्रयत्न कराल तर तुमच्या उरावर नाचू. हा देश आणि ही परंपरा, काँग्रेसने आम्हाला गुलामगिरी शिकवली नाही, कोणाचीच गुलामगिरी शिकवली नाही. मी लहान असताना सेवा दलामध्ये होतो, इयत्ता 4थी 5वीत असताना. वडील माझे काँग्रेसचे अध्यक्ष होते नाशिकला. आणि सेवा दलाच्या शाखेतून आम्ही शिकायचो. काँग्रेस फुटली, म्हणजे दुसरा काँग्रेस आता इंदिरा गांधी काढणार अशी स्थिती निर्माण झाली. कुठला पक्ष असेल, नाव काय असेल, चिन्ह काय असेल, झेंडा काय असेल, काहीही माहित नव्हतं. सेवा दलाच्या मुलांनी आत्ताच्या काँग्रेस कमिटीच्या भोवती 3 मजली मनोरा उभा केला, मानवी मनोरा. एका रात्रीमधून अख्खी इमारत रंगवली आणि त्या कंपाऊंड वॉलवरती मोठी स्लोगन लिहिली,
ये दीवाने कहां चले जहां इंदिरा जी के कदम चले. आज मागच्या आपल्या मुलुंडच्या याच्यात सुद्धा मी हेच म्हटलेलं होतं. आज पुन्हा ती घोषणा देण्याची गरज आहे. ये दीवाने कहां चले जहां राहुल जी के कदम चले. पण त्या पद्धतीने आपण लढायला तयार आहोत का? अत्यंत निकराची लढाई आहे. आतापर्यंतच्या निवडणुका आपण दरवेळेला अशा लढलो की लोकसभेची निवडणूक लढतोय, विधानसभेची निवडणूक लढतोय, आता महापालिकेची निवडणूक लढतोय. नाही, आपण प्रत्येक बूथ जिंकायचा आहे. प्रत्येक बूथ जिंकायचा आहे. आणि त्या बूथवरच्या माणसांनी आम्ही आमच्या इकडे सुद्धा तोच प्रयत्न करतोय. काल जे 1200-1300 लोक आले होते नाशिकच्या कार्यक्रमाला, ते म्हटले आम्ही बूथवर यायला तयार आहोत. आमच्या परिसरातल्या बूथवर आम्ही उभे राहू आणि आम्ही ओळखून देऊ की हा आमचा शेजारी नाही, हा आमचा पाजारी नाही, हा आमच्या गल्लीमध्ये पण येत नाही. नागरिक तयार आहेत बूथवर यायला, बूथचं काम करायला. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला तयार आहोत का? कारण प्रत्येक जण फ्रस्ट्रेट झालेला आहे. या भारतीय जनता पक्षाने गेल्या 11 वर्षात प्रत्येक कुटुंबाला दुःख दिलेलं आहे. प्रत्येक कुटुंबाला. ते नोटबंदीमधून असेल, ते जीएसटी मधून असेल, हर प्रकारे दुःख दिलेलं आहे. आणि हे सगळं जीएसटी कमी केला आत्ता, आणि बाहेर पोस्टर लावायला सुरुवात झाली, थँक्यू मोदीजी. अरे म्हटलं, कोण नालायक होता जो आतापर्यंत जास्त टॅक्स गोळा करत होता? हे तरी सांगा. कमीत कमी हे तर कळू द्या ना. मोदीजींनी जीएसटी कमी केला म्हणून जर धन्यवाद द्यायचे असतील तर तो नालायक कोण जो जास्त टॅक्स वसूल करत होता हे तर सांगा आम्हाला. या पद्धतीने आमच्याकडं नाशिक मोठ्या प्रमाणावरती शेती आहे. हिरव्या मिरचीला 0% जीएसटी, लाल मिरचीला 12% जीएसटी. येड्यांना हे पण कळत नाही, हिरवीचीच लाल होते आणि आपोआप होते. पण अशा पद्धतीने जीएसटी लावलेले होते. ही रियालिटी आहे ना. लिपस्टिकला 5% आणि सॅनिटरी पॅडला 28%. हे नॉन बायोलॉजिकल आहे, त्याला माहीतच नाही महत्व कशाला द्यायचं. त्याला समजतच नाही ना. आणि हा म्हणणार इतका रोजगार आणि तितका रोजगार. अरे ज्या माणसानी आयुष्याची 35 वर्ष मी भीक मागून खाल्लं असं अभिमानाने सांगतो, तो याला काय रोजगाराचं महत्व असणार आहे? ज्याच्या हाताच्या कष्टाने, ज्यांनी मेहनतीने ना स्वतःच्या आईचं पोट भरलं, ना बापाचं भरलं, ना बायकोचं पोट भरलं, तो सांगणार तुम्हाला रोजगाराबद्दल. पण हा पॅटर्न आपल्याला लक्षात आला पाहिजे ना, की ज्याला काहीच कष्टाचं महत्व नाहीये तो रोजगार कसा निर्माण करून देईल? ही वेडी आशा आहे, ही भाबडी आशा आहे. आज ज्या पद्धतीने महाराष्ट्राचंही राजकारण चाललंय आपण पाहिलं. म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या आधीच मी म्हणायचो देवेंद्र फडणवीस आणि त्याचे 2 अग्निवीर, एक अग्निवीर एकनाथ शिंदे, एक अग्निवीर अजित पवार. आणि आता तसं व्हायला सुरुवात झाली ना. ते तडीपारनी मुंबईत येऊनच सांगितलं ना आम्हाला कोबड्यांची गरज नाही म्हणून. हे तो बोलून गेला आणि आता असलेल्या कोबड्या मोडून टाकायचं काम सुरू झालेलं आहे. असं अचानक पार्थ पवारच्या जमिनीचं प्रकरण बाहेर येत नाही. ते मुख्यमंत्री कार्यालयातून प्लांट केलं जातं. त्यामुळे ही कोबडी मोडून टाकली जाईल. या अग्निवीराला रिटायर केलं जाईल 4 वर्षांनी. आणि रिटायर झाल्यानंतर पेन्शन नाही, ग्रॅच्युइटी नाही, मेडिकल नाही, काहीच नाही, कॅन्टीनची पण फॅसिलिटी नाही. हे होणार. भाजपनी आतापर्यंत त्यांच्या बरोबर जे जे आले त्यांना गिळंकृत केलेलं आहे. अख्ख्या भारतामधला इतिहास काढा. अकाली दलापासून, बिजू जनता दलापासून, ह्या जेडीयू पासून कुठलाही सहकारी पक्ष यांनी टिकू दिलेलं नाही, वाढू दिलेलं नाही. ज्याला गिळंकृतच केलेलं आहे. आणि या सर्व दृष्टिकोनातून आज हे महत्वाचं झालेलं आहे. 27 महापालिका, 27 जिल्हा परिषदा, वर्षाचं बजेट आहे 4 लाख कोटी या इतक्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं. 5 वर्षाचा अर्थसंकल्प होतो 20 लाख कोटीचा. यांची नजर त्या 20 लाख कोटीवर आहे. या महाराष्ट्रातील लोकसंख्या जगते का मरते, प्रदूषणाने मरते का काय? म्हणजे आता दिल्लीमध्ये आपण पाहिलं दिवाळीच्या वेळेला सर्वोच्च पातळीवरती प्रदूषणाचा आकडा गेल्यानंतर जिथं प्रदूषण मोजलं जातं त्या ठिकाणी यांनी पाण्याचे फवारे मारायला सुरुवात केली. कारण आकडेवारी लपवायची याच्यासाठी. त्यामुळे शहराची किती वाताहत होते याच्याशी यांना काहीही घेणं देणं नाही.
यांचं काय होतं, यांच्याकडे कशा पद्धतीने अनिर्बंध सत्ता येते आणि राहते हेच महत्वाचं. आणि त्यासाठी हर प्रकारे ते दडपशाही करतील. जनसुरक्षा कायदा, कालच्या कार्यक्रमात ATS वाले येऊन मला सांगतात की तुमचं प्रोफाइलिंग करायला सांगितलंय. म्हटलं सगळीकडून फोटो काढ, सगळीकडून काढ. म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही, माझे काही 2 नंबरचे धंदे नाहीत, माझे काही असा माझा उद्योग नाही की मला तुमच्या प्रोफाइलिंगची भीती वाटेल. अजिबात नाही. काय हवं ते करायचं ते करा. एका गारगोटीला कार्यक्रम झाला कोल्हापूरला कार्यक्रम झाला. गाडीतून उतरताना SP आणि 25 पोलीस हे तिथं हजर, पंडित, हातात नोटीस दिली, राजकीय पक्षावर टीका करायची नाही, राजकीय नेत्यांवर टीका करायची नाही, कोणाच्या भावना दुखावल्या तर तुम्हाला अटक करू. तो म्हटलं तर तुम्ही एवढे जण आलात तर आतमध्ये बसा सभागृहात आणि बघा मी काय बोलतो, व्हिडिओ शूटिंग करा. उगाच यांनी ज्यांनी सांगितलं म्हणून तक्रार घेतली असं नको व्हायला. आणि मग आत गेल्यानंतर मी सांगितलं, म्हटलं तुम्ही मला विषय सांगितला भारतीय लोकशाही आणि सद्यस्थिती, ही सद्यस्थिती म्हटलं ही यांनी मला दिलेली नोटीस. आणि म्हटलं यांचा भ्रम असा आहे की माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य पंचगंगेच्या घाटावर बसलेल्या पंडितांनी मला लिहून दिलंय. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला माझ्या देशाच्या संविधानाने ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते मोदी, शहा, भागवत, फडणवीस यांचं मोहताज नाही, ते ऑलरेडी माझ्याकडे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं, तुम्ही काय सांगता टीका करायची नाही राजकीय नेत्यावर, का नाही करायची म्हटलं, हा त्याच्या बायकोच्या गाण्याची तिकीट तुम्हाला पोलिसांना विकायला लावतो म्हणून टीका नाही करायची का म्हटलं. अहो तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सुद्धा आम्हीच भांडणार आणि तुरुंगात टाकू वगैरे अजिबात धमक्या द्यायच्या नाहीत म्हटलं. हा देश तुरुंगामध्ये जाऊन जाऊन स्वतंत्र झालाय हे आम्हाला माहिती आहे. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे तुरुंगात नाही गेले त्यांना घाबरवा. आमची परंपराच ती आहे, अभिमानाने तुरुंगात जाऊ, छाती फुगवून सांगू की हो या देशाचं स्वातंत्र्य टिकावं म्हणून तुरुंगात गेलो. असल्या फालतू गोष्टींसाठी आम्हाला घाबरवण्याचे प्रकार करू नका. हे म्हणून म्हटलं तुमच्या नोटीसची किंमत शून्य असं म्हणून मी तो बोळा करून फेकला. ते उठले आणि जायला लागले. म्हटलं थांबा बसा, अजून माझं भाषण व्हायचंय ना म्हटलं. हे आत्ताशी तुमच्या नोटीसचं उत्तर दिलं, अजून विषय तर मला बोलायचाच आहे म्हटलं. तर याच पद्धतीने यांना अडवावं लागेल. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक बूथवर मगाशी पण मी तेच हे करत होतो की ऑब्जेक्शन ज्यावेळेला घ्यायचं असेल, ज्यावेळेला तुम्हाला खात्री नाही की हा मतदार आपला नाही, तुमच्या बूथ एजंटकडे 2-2 रुपयाच्या नाण्यांची गठ्ठी देऊन ठेवा. म्हणजे 500 नाणी देऊन ठेवा 2 रुपयाची, कारण ऑब्जेक्शन घ्यायला 2 रुपयाची फी लागते आणि खिशात सुट्टे नसतात. तो तिथला अधिकारी म्हणतो 2 रुपये 10 रुपयाची नोट दिली तर तो म्हणतो माझ्याकडे चिल्लर नाहीये परत द्यायला. 2-2 रुपयाच्या कॉईन जवळ ठेवा आणि त्यांच्या प्रत्येक मतदारावर ऑब्जेक्शन घ्या, खरा असो का खोटा, प्रत्येक मतदारावर ऑब्जेक्शन घ्या. याच पद्धतीने यांना नामोहरम करता येईल, यांच्याच पद्धतीने. पण हे सगळं करण्यासाठी मुळामध्ये जी इच्छाशक्ती लागते ती इच्छाशक्ती आपल्यात आहे का? आपण लढणार म्हणजे कसे लढणार? आपण फक्त घोषणा द्यायला जाणार आहोत का? आपण एक विजन घेऊन जाणार आहोत की नाही? हे सगळं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हा जो आजच्या शिबिराचा जो टायटल दिलेला आहे लक्ष्य, तर लक्ष्य म्हणजे तुमचं लक्ष कुठे आहे, लक्ष कोणीकडे आहे असं नाही. लक्ष्य म्हणजे तुमचं ध्येय काय आहे. आणि ध्येय ही फक्त महानगरपालिका किंवा फक्त वॉर्ड जिंकाची नाही आहे. याचं अंतिम ध्येय हे या देशातली लोकशाही टिकवणं, या देशातल्या नागरिकांना मिळालेलं स्वातंत्र्य टिकवणं, या देशाची धर्मनिरपेक्षता टिकवणं, हे अंतिम महत्व याच्यातलं असलं पाहिजे. तरच हा जो भस्मासूर उभा राहिलाय. आज प्रत्येक जण काय विचार करतो, या मोदीचं काय करायचं, शहाचं काय करायचं, फडणवीसचं काय करायचं. ही लक्षणं आहेत, आजार नाही. मोदी, फडणवीस, शहा ही लक्षणं आहेत, आजार नाही. आजार रेशीम बागेत आहे आणि उपचार रेशीम बागेवरती करायचे आहेत. त्याचा विचार सतत डोक्यात राहिला पाहिजे. कारण हे सगळं येतं तिकडून. इथं आपल्याला डेंग्यू होतो पण गटार तिथे आहे, तिकडून ते डास उडतं आणि इकडे येतं. त्यामुळे त्याची सफाई कशी करायची हे सतत डोक्यामध्ये ठेवा. हे एकदा आपल्या डोक्यामध्ये आलं की कंटिन्युअस आपल्याला लक्षात येईल. यांचं प्रत्येक बोलणं आपल्याला आर पार पाहता येईल, आर पार बघू शकू.
त्यांच्या बोलण्यातून आपल्याला समजेल की यांचा हेतू काय आहे. इतक्या स्ट्रॅटेजिकली ही संपूर्ण निवडणूक आपल्याला लढायची आहे. आणि जसं मी आधीही म्हटलं की अंतिमतः आपलं लक्ष काय. आज हे जे काही बोललेत, काँग्रेस पक्ष संपवणार वगैरे वगैरे, हेही आता आपलं महाराष्ट्रातलं पण चीफ मिनिस्टर असंच काहीतरी बरळेल. मागेही तो बोलला होता ना, चीप चोरीला गेली. ज्याची मेंटॅलिटी चीप आहे त्याला असंच सुचतं ना. पण त्याला असं वाटतं की असलं काहीतरी केल्याने काँग्रेस संपेल. मी शेवटी एक छोटीशी कविता आहे पण मुद्दाम ती वाचून दाखवतो. म्हणजे काँग्रेस काय आहे हे यांना कळायला हवं, हे आपल्यालाही सतत माहीत असायला हवं. मैं कोई मुल्क नहीं हूं कि जला दोगे मुझे, कोई दीवार नहीं हूं कि गिरा दोगे, कोई सरहद भी नहीं कि मिटा दोगे मुझे. ये जो दुनिया का पुराना नक्शा मेज पर तुमने बिछा कर रखा है, इसमें कावाक लकीरों के सिवा कुछ भी नहीं है. तुम मुझे इसमें कहां ढूंढ रहे हो. मैं एक अरमान हूं दीवानों का, मैं एक ख्वाब हूं कुचले हुए इंसानों का. लूट जब हद से सिवा होती है, जुल्म जब हद से गुजर जाता है, मैं अचानक किसी कोने में नजर आता हूं, किसी सीने में उभर आता हूं. आज से पहले भी मुझे तुमने कभी देखा होगा, कभी मशरिक में, कभी मगरिब में, कभी शहरों में, कभी गांवों में, कभी बस्ती में, कभी जंगल में. मेरी तारीख ही तारीख है, मेरा कोई ज्योग्राफिया नहीं. और तारीख भी ऐसी जो पढ़ाई तो नहीं जाती, लेकिन फिर भी लोग छुप छुप कर पढ़ते हैं. कि मैं गालिब कभी मगलूब हुआ, कातिलों को कभी सूली पे चढ़ाया मैंने, और कभी आप ही मसलूब हुआ. फर्क सिर्फ इतना है कि कातिल मेरे मर जाते हैं, मैं न मरता हूं न मर सकता हूं. आणि ही काँग्रेस आहे जो ना मरती है ना मर सकती है. मगाशी मैं जैसा म्हटलं की लॉर्ड कर्जन ने कहा था कि कांग्रेस की कबर बांधने के लिए जा रहा हूं हिंदुस्तान. 2018 में मैंने लंदन में जाकर ढूंढने की कोशिश की कि लॉर्ड कर्जन की कबर कहां है, मुझे नहीं मिली. को कांग्रेस की कबर खोदने वालों की कबर नहीं मिलती. कांग्रेस है, कांग्रेस रहेगी. आणि याच पद्धतीने, याच मानसिकतेने आणि याच निर्धाराने जर आपण लढलो की मरत नाही तोपर्यंत हरत नाही, या निर्धाराने जर आपण लढणार असलो तर 101% या महानगरपालिका निवडणुकीत फक्त मुंबई नाही, महाराष्ट्रभर सगळ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा आपलं कमबॅक करेल. आणि इतकं वाजत गाजत करेल की रेशीमबागेपासून ते त्या परजीवी प्राण्याच्या घरापर्यंत त्याचे ढोल ताशे वाजत राहतील. आजच्या या शिबिराच्या निमित्ताने तुम्ही मला बोलावलत, माझं ऐकून घेतलं, याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. शेवटी आपण बायोलॉजिकल आहोत त्यामुळे एकमेकाचं ऐकणारच. पुन्हा एकदा वर्षाताईंचे, सचिन दादांचे, दोघांचे अगदी मनपूर्वक आभार की त्यांनी बोलावलत. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.